आज आपण सुवर्णप्राशन बद्दल बोलणार आहोत. सुवर्णप्राशन सुवर्णप्राशन हे आयुर्वेदामध्ये तूप, मध, सुवर्णभस्म आणि काही आयुर्वेदिक औषधं यांचे चाटण असते. सुवर्णप्राशन कोणाला द्यायचं? नवजात बालकापासून ते 14 वर्ष वयोगटातल्या मुलांना आपण देतो. कधी द्यावं? तर महिन्यातून एकदा पुष्य नक्षत्र ज्या दिवशी आहे त्या मुहूर्तावरती मुलांना हे चाटण द्यावे. हल्ली छोट्या छोट्या बॉटल्स मिळतात आणि त्यावरती असते की रोज 2 थेंब द्यावे. तर हे अतिशय चुकीचे आहे. ग्रंथांमध्ये सुवर्णप्राशन चाटण स्वरूपात द्यावे असाच उल्लेख आहे. त्यामुळे तुमच्या जवळच्या आयुर्वेद तज्ज्ञांकडे जाऊन चाटण स्वरूपात पुष्य नक्षत्रावरती सुवर्णप्राशन द्यावे. सुवर्णप्राशनमुळे मुलांना रोगप्रतिकार शक्ती वाढते, त्यांची हाडांमध्ये बळकटी येते, एकाग्रता वाढते, बुद्धी तल्लख होते, त्वचेचा रंग सुधारतो आणि वरचेवर मुलं जी आजारी पडतात एकमेकांच्या संगतीत आल्यामुळे तेही प्रमाण कमी होते आणि वयोमानानुसार बुद्धीची आणि शरीराची जी योग्य वाढ व्हायला हवी ती होते. तर मग याच महिन्यापासून तुम्ही पण तुमच्या बाळाला सुवर्णप्राशन द्यायला सुरुवात करा. द्याल ना? अधिक माहितीसाठी संपर्क साधू शकता. आयुर्टच आयुर्वेदिक क्लिनिक अँड पंचकर्म सेंटर, पुणे.